अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी केंद्रातील विद्यमान मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प सादर केला। एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे। यामुळे सरकारने कोणत्याही प्रकारच्या घोषणा करण्याचे टाळले। मात्र अंतरिम अर्थसंकल्पात गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता या 4 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले। गरीब कल्याण योजनेअंतर्गत 34 लाख कोटी खात्यांवर पाठवले आहेत। सुमारे 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या असून आता 3 कोटी लखपती दीदी बनवण्याचे टार्गेट आहे। 3000 नवीन IIT उघडण्यात आल्या। 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे। शेतकरी वर्गासाठी पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली असल्याचे यावेळी बोलताना सीतारामन यांनी सांगितले। PM जनधन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचे आहे। पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा केला जात आहे। 78 लाख स्ट्रीट व्हेंडर्सना मदत देण्यात आली। 4 कोटी शेतकऱ्यांना PM पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचेही यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले। 10 वर्षात आयकर संकलन 3 पटीने वाढले। कर दरात कपात करण्यात आली आहे। 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर देय नाही। 2025-26 पर्यंत तूट आणखी कमी करेल। वित्तीय तूट 5.1% असण्याचा अंदाज आहे। खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही। संरक्षण खर्चात 11.1% वाढ आणि आता तो GDPच्या 3.4% होईल। आशा भगिनींनाही आयुष्मान योजनेचा लाभ मिळणार आहे। तेल बियांवरील संशोधनाला चालना दिली जाईल। दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत देण्यात येईल असे यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी सांगितले। FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया 2014 ते 24 मध्ये $596 अब्ज थेट परकीय गुंतवणूक आली। 2005 ते 2014 या काळात आलेल्या FDIच्या ही गुंतवणूक दुप्पट होती असे यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले। ब्ल्यू इकॉनॉमी 2.0 अंतर्गत एक नवीन योजना सुरू केली जाईल। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यात येईल। 50 वर्षासाठी 1 लाख कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे। लक्षद्वीपच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यात येईल। 40,000 सामान्य रेल्वेचे डबे वंदे भारत डब्यांप्रमाणे रूपांतरित केले जातील। त्याचप्रमाणे नवीन युगातील तंत्रज्ञान आणि डेटा लोकांचे जीवन आणि व्यवसाय बदलत आहे। संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनासाठी नवी योजना आणण्यात आली आहे। पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सरकारने 11.1% अधिक खर्चाची तरतूद केली आहे असे यावेळी बोलताना सीतारामन म्हणाल्या। सरकार गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या लसीकरणावर भर देणार आहे। माता आणि बाल संगोपन योजना सर्वसमावेशक कार्यक्रमांतर्गत आणण्यात आल्या आहेत। 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर भर दिला जाईल। मध्यम वर्गीयांसाठी सरकार गृहनिर्माण योजना आणणार आहे। येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधली जातील। PM आवास अंतर्गत 3 कोटी घरे बांधण्यात आली असल्याचे सीतारामन यांनी यावेळी बोलताना नमूद केले। देशातील गुंतवणुकीची स्थिती चांगली आहे। सरकारने 390 विद्यापीठे स्थापन केली। GSTच्या माध्यमातून एक बाजार एक कर राबवण्यात आले आहे। भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा एक परिवर्तनकारी उपक्रम आहे असे यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले। प्रत्येक घराला पाणी, सर्वांना वीज, गॅस, वित्तीय सेवा आणि बँक खाती उघडण्यासाठी काम करण्यात आले आहे। अन्नविषयक समस्या दूर करण्यात आल्या आहेत। 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे। मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे। भारत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होईल असेही निर्मला सीतारामन यांनी यावेळी बोलताना नमूद केले। ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।